नमस्कार, मी डॉक्टर राहुल सुपे. मी मेडिकल हॉस्पिटल संगमनेर येथे अस्थिरोग व सांधेरोग विभागात कार्यरत आहे. मी MBBS नंतर MS ऑर्थोपेडिक्स, DNB ऑर्थोपेडिक्स म्हणजेच हाडांचे आजार व जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजेच कृत्रिम सांधेरोपण या विषयामध्ये मुंबई येथे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. यापूर्वी मी मुंबई येथील नामांकित हॉस्पिटल्समध्ये कृत्रिम सांधेरोपण विभागात काम केले आहे आणि तेथे मला 1000पेक्षाही अधिक सांधेरोपण शस्त्रक्रियांचा अनुभव आहे. तर आज आपण बोलणार आहोत आर्थरायटिस आणि सांध्यांची झीज या विषयावरती. तर आर्थरायटिस आणि सांध्यांची झीज म्हणजे नक्की काय? हा त्रास मला का झाला आहे? हा त्रास वाढेल का? मला चालता येईल का? मला ऑपरेशन तर नाही ना लागणार? असे बरेच प्रश्न आपल्या मनात येत असतील. तर या विषयावरती आपण आज सविस्तर चर्चा करूयात. आर्थरायटिस म्हणजेच सांध्यांची झीज. याच्यामध्ये खुब्याच्या किंवा गुडघ्याच्या सांध्यांमध्ये हळूहळू झीज होऊ लागते. तेथील हाडे एकमेकांवर घासू लागतात आणि आपल्याला वेदना निर्माण होतात. तर सांध्यांची झीज नक्की का होते? त्याची प्रमुख कारणं कोणती आहेत? तर त्यामध्ये वाढतं वय, लठ्ठपणा, संधिवात, ऍक्सिडेंट्स, इन्फेक्शन अशा बऱ्याच कारणांमुळे सांध्यांची झीज होत असते. सांध्यांची झीज ही टप्प्याटप्प्यामध्ये होत असते. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सांध्यांमध्ये वेदना फक्त उठता बसताना किंवा पायऱ्या चढता उतरताना जाणवतात. इतर वेळेस वेदना जाणवत नाहीत. परंतु जशी जशी सांध्यांची झीज वाढत जाते तशा तशा वेदना ह्या दैनंदिन जीवनातही जाणवू लागतात. आणि सांध्यांची झीज जास्त प्रमाणात जेव्हा होते तेव्हा वेदना इतक्या असह्य होतात की जागेवरून उठणे बसणे किंवा हलणे सुद्धा असह्य होऊन जाते. मग या सर्वांवरती उपचार म्हणजे नक्की काय? तर माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की बऱ्याचशा सांधेदुखीच्या पेशंट्समध्ये आपण औषधे, व्यायाम, फिजिओथेरपी यांच्याद्वारे वेदनांवर पूर्णपणे कंट्रोल करता येतो. तसेच काही पेशंट्समध्ये सांधेची झीज ही आपल्याला रोखता येते व ऑपरेशनही टाळता येते. माझ्या अनुभवानुसार बऱ्याचशा पेशंट्सला औषधे, व्यायाम, फिजिओथेरपी या गोष्टींमधून खूप चांगला आराम मिळतो. त्यांच्या वेदना पूर्णपणे कमी होतात. काही प्रमाणात त्यांच्या सांध्यांची झीजही रोखता येते व ऑपरेशनही टाळता येते. परंतु सांध्याची झीज जर खूप जास्त प्रमाणात झाली असल्यास व त्यांना वरील सर्व उपचार करूनही आराम मिळत नसल्यास अशा पेशंट्सला सांधेरोपण करण्याची गरज भासू शकते. जर आपणही गुडघेदुखीपासून किंवा इतर सांधेदुखीपासून त्रस्त असाल तर आपण मेडिकल हॉस्पिटल संगमनेर येथे अवश्य भेट द्या आणि आपल्या शंकांचे पूर्णपणे निवारण करून घ्या. धन्यवाद.